भक्ता राजर्षय सदा अनित्यम सुखम लोकम निमम प्राप्य भजस्व माम. तरे झडझडून वहिला निग या भक्तीची वाटे लाग जिया पावसे अगंग निज धाम माझे. गजाननं भूतगणाधिसेवितं कपितजम्बू फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि. वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्ड तबल्यावाले समाज परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. हेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. संपाद्य ज्ञानंज विदाय भक्तिं विलोकितोयेन समाजराजं वैराग्यवन्तं सविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्रवचनरूपे सेवेकरता निवडलेला श्लोक. ज्या भगवंताने अतिशय आणीबाणीच्या काळामध्ये अर्जुनाला कुरुक्षेत्रावर जे ज्ञान दिलं त्या ज्ञानरूपी ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. त्या गीतेतील 9व्या अध्यायातील 33व्या श्लोकावर विवेचन करत असताना ज्ञानोपाराय श्लोकाच्या उत्तरार्धातल्या काही शब्दांचं विवेचन ह्या ओवीत करतात. ओवी संदर्भात प्रवचनाकडे वळण्यापूर्वी प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य असतं किंबहुना त्याचं ते जबाबदारीचं एक काम आहे की ज्या कार्यासाठी त्याला पाचारण केलेलं आहे त्या कार्याची सुरुवातीला त्याने थोडीशी माहिती द्यावी. अन्यथा या ठिकाणी जे मायबाप बसलेले आहेत सर्वांना श्रोत आहे कशा करता आलेलो आपण या ठिकाणी. तरी पण माझं आद्य कर्तव्य आहे या व्यासपीठावर माझ्या किती जन्माचा पुण्याचा उदय झाला सांगता येत नाही. याचं कारण या ठिकाणी बोलण्याची ताकद माझ्यात नाही आणि येऊही शकत नाही. याचं कारण मी कोणी ज्ञानी नाही, मी कोणी सत्पुरुष नाही, मी कोणी महात्मा नाही, मी साधारण पामर आहे, मी अज्ञानी बालक आहे. पण तुम्ही म्हणाल मग अज्ञानी बालक आहे बाबा इथं कशा करता बसला. खाली येऊन बस. व्यासपीठावर बसण्याचं धाडस केलं तरी कसं सांगू का. हे धाडस जे केलं ना हे माझ्या श्री गुरूंमुळे केलेलं आहे. ज्या आईने आपल्या मुलाला गोड खाण्यासाठी नातरायांकडे सोडलं, ज्या आईने आपला मुलगा आपला ऐकत नाही म्हणून नातरायांकडे सोडलं आणि नातरायांनी एका शब्दात त्याला सांगून कळालं, ही ताकद श्री गुरूंची असते. का? कारण जन्माला येताना प्रत्येक जण ज्ञानी नसतोच. चकारात्मक बोलतोय बरं का मी ह्या व्यासपीठावर बसल्यानंतर मला भान आहे मी काय बोलतोय आणि कोणाविषयी बोलतोय. या पुण्य पावन भूमीमध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मलीन हरिभक्त परायण त्र्यंबक बाबाजी भगत बाबांच्या कृपा प्रसादाने 44व्या वर्षात पदार्पण झालेला हा हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह आणि ह्या सप्ताहातील 5व्या दिवसाची प्रवचन रूपे सेवा मज पामराकडे तुमच्या मायबापांच्या कृपेने आलेली आहे. अन्यथा माझा तो अधिकार नाही.
बाबांच्या सानिध्यात राहून आम्ही आमच्या जीवनातलं खरं सत्य ओळखण्याचा प्रयत्न केला. बाबांनी आम्हाला ते आमच्या दिलं. माझ्यात का ते असो नाही तर नसो, काय म्हणतो सुरू इतरांचा जयाची गाथा कायमी कमाई, जयाची गाथा कायमी कमाई. ज्ञानोबा म्हणतात की बाबांनो, माझ्यात काही सामर्थ्य नाही, पण माझ्या स्त्री गुरूंनी माझ्यावर केलेला आशीर्वाद हा त्यांच्या आशीर्वादाने माझ्या मुखातून बाहेर पडणारे शब्द. ज्या ज्ञानोबरायांनी श्री गुरूंचं वर्णन केलेलं आहे त्याच ज्ञानोबरायांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 516 क्रमांकाची ओवी सेवेकरता घेतलेली आहे. तसं विलास भाऊंचं माझं बोलणं झालं दुपारी. आज विलास भाऊंनी सांगितलं वैयक्तिक नाव घ्यायची काही गरजच नाही आपल्याला, कारण आपण आपल्यातले आहोत. नाव केव्हा घेतलं जातं? ज्या वेळेस बाहेरून येतो आणि मग त्यांचं नाव घ्यावं लागतं, त्यांचं ऋण निर्देश करावं लागतं. पण आपणच आपल्या घरात आपला ऋण निर्देश करणे म्हणजे आपल्यांना आपल्यापासून दूर केल्यासारखं आहे. का? आई बाप मुलासाठी करतात, उपकार नाही करत, ती त्यांची जबाबदारी आहे. आणि ज्या वेळेस आई वडिलांचे हातपाय थकतात, मुलगा त्यांची सेवा करतो, उपकार नाही करत, ती त्याची जबाबदारी आहे. त्या न्यायाप्रमाणे आज या ठिकाणी माझे सर्व सहकारी बसलेले आहेत. मी कोणाचं एकाचं नाव घेणारच नाही. श्री भैरवनाथ भजनी मंडळ आणि हे सर्व बाबांनी लावलेले रोप आहेत. सर्व बाबांनी लावलेले रोप आहे. आज मी सिन्नरचा नाही प्रॉपर, मी परगावून आलेलो आहे. आमचे नारायण महाराज असतील, जे असतील सगळे हितले आहेत, अशातला विषय नाही. पण माझा सांगण्याचा मुद्दा फक्त एकच आहे की बाबांनी आम्हाला एकत्र करून आणि सांगड बांधारे नामाची, जशी नामाची सांगड तुकोबराय म्हणतात बांधा, तसं परमार्थाची सांगड बांधण्यासाठी आम्हा सर्वांना एकत्र आणलेलं आहे. त्याचप्रमाणे मी अर्ध्या मिनिटामध्ये एक नाव घेऊ इच्छितो. आमचे परममित्र हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न श्री पंकज शास्त्रीजी घेवारे हेही आज या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचं या व्यासपीठावर मी आभार व्यक्त करतो. महाराजांचं कालच प्रवचन झालं, अतिशय सुंदर उत्कृष्ट असं प्रवचन झालं. गेल्या 4 दिवसापासून आपण ऐकत आहोत देव कसा आहे, संत कसे आहे, धर्म कसा आहे, याचं पालन कसं करावं, हे सगळं आपण ऐकतोय, नाही असं नाही. पण मी आज सेवेसाठी जी ओवी घेतलेली आहे त्या ओवीमध्ये ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये इशारा दिलेला. इशारा कोणता आहे? तरी झडझडे वहिला या भक्तीची वाटेला जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. अर्जुना, अरे भक्ती सर्वजण करतायत. तुम्हाला प्रश्न विचारतो, काय या जन्मात आल्यानंतर, मानव देहात आल्यानंतर कोण भक्ती करत नाही हो? कोण भक्ती करत नाही? प्रत्येक जण भक्ती करतो. छातीत ठोकपणे सांगतो, प्रत्येक जण भक्ती करतो. हा,
भक्ती करण्याचे साधन वेगळे असतील, भक्ती करण्याचे माध्यम वेगळे असतील, भक्ती करण्याचे प्रकार वेगळे असतील, मात्र कोणी कोणाची भक्ती करतं, कोणी कोणाची भक्ती करतं, कोणी कोणाची भक्ती करतं. जन्माला आलेला व्यक्ती नास्तिक सुद्धा कोणाचा तरी भक्त असतो. त्या दिवशी नाथ महाराज चत्रशास्त्रींनी सांगितलं ना की देव नाही नाही म्हणणाऱ्यांचं सुद्धा मंदिरासमोरून जात असताना मस्तक खाली झोपल्या जातं. याचा अर्थ असा आहे की आस्तिक सुद्धा भक्ती करतच असतो, फक्त एकच आहे, नास्तिकाची भक्ती जाणवत नाही आणि आस्तिकाची भक्ती जाणवती. हा, कदाचित नास्तिक भक्ती करत असेल, विरोधाभासाने करत असेल, पण तो भक्त नाही हे म्हणू शकत नाही. भक्ती प्रत्येक जण करत. पण मायबापांनो, माझा विषय एकच आहे की भक्ती प्रत्येक जण करत, पण का हो, त्या भक्तीला फळ येतं का? बरं, फळ आलं ते आपल्याला लक्षात येतं का? जो भक्ती करतो, मला एक सांगा, मुद्दा महत्वाचा असा आहे की जेवण केल्यानंतर माझं जेवण संपूर्ण झालं किंवा मी तृप्त झालो, याचा पुरावा काय? ढेकर. जठराग्नी एकदा तुमचं पेटलं, त्याच्यावर अन्न पडलं, अन्न पडून तुमच्या शरीरामध्ये जमा व्हायला लागलं की त्या जठराग्नीतून, तुमच्या उदरातून एक वायू बाहेर पडतो, त्या वायूला आपण ढेकर म्हणतो. ढेकर आला का समजायचं जेवण झालं, तृप्त झालं. भक्ती करत असताना आम्हाला असा कोणता अनुभव येतो महाराज की आमची भक्ती योग्य मार्गाने चाललेली आहे? ज्ञानोबराने विचारलं, माऊली, आमची भक्ती योग्य मार्गाने कशी चालेल? कारण विषय असा आहे की संत महात्म्यांनी आपल्याला जे पदोपदी उपदेश केला, पदोपदी आपल्याला सावध केलं, पदोपदी आपल्याला सांगत राहिले, ते कशा करता? भक्ती करत नाही म्हणून नाही हो, आपण भक्ती करत नाही म्हणून नाही. भक्तीचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे मानसिक भक्ती, अंतःकरणातून भगवंताची केलेली आराधना. दुसरी भक्ती आहे तुमची शारीरिक भक्ती, शरीराने केलेले भगवंतासाठी कार्य. तिसरी भक्ती आहे बौद्धिक भक्ती, तुमच्या बुद्धीने जाणून बुजून केलेली भक्ती. आणि तिसरी भक्ती आहे व्यभिचारी भक्ती. तुकोबरांच्या गाथ्यामध्ये सेपरेट प्रकरण आहे व्यभिचारी भक्तीचं. व्यभिचारी भक्तीमध्ये तुम्ही कदाचित पाय घसरू शकतो, तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ शकता, पण मानसिक भक्ती केल्यानंतर भगवंतापर्यंत पोहोचण्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही, दुसरा पर्यायच नाही. बरं, विषय असा येतो की माझी भक्ती मी कशी करतो हे विचारावं कोणाला, हेही महत्वाचं आहे. आमचं झालंय काय माहिती का? आम्ही विचारतो, नाही असं नाही, विचारतो, पण ज्याला माहित नाही त्याला विचारतो, जो अधिकारी नाही त्याला विचारतो. महाराज, विचारावं त्याला जो त्या मार्गाने गेलेला आहे. माझे संत महात्मे ह्या मार्गाने गेले म्हणून ठाम निश्चयाने सांगू शकतात, अनुभव आले अंगा या जगात प्रमाण दिले. अनुभव आले अंगात ते या जगात देत असे. सिद्धांत असा आहे की आपल्याला माहित नसणारी गोष्ट ही माहित असणाऱ्या व्यक्तीला विचारली पाहिजे. त्यांना जर विचारले तर आपल्याला योग्य मार्गदर्शन होईल. पण विषय असा आहे, समाज विचारतोय, समाज
मार्गक्रमण करतोय पण समाज मुक्कामापर्यंत पोहोचत नाही. याच कारण एक तर वाटचाल चुकती आहे किंबहुना विचारण्याची पद्धत चुकती आहे. आणि संतांच्या हे लक्षात येण्यासाठी फार वेळ लागत नाही. माझ्या ज्ञानोबरायांनी समाजामध्ये बघितल्यानंतर ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की अरे, आमचा अवतार फक्त एवढ्यासाठी झालेला आहे, समाजाचा उद्धार करण्यासाठी, आणि समाज भरकटतोय. ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं आणि ज्ञानोबरायांनी अवतार तुम्हा धराया करणे, 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 धराया करणे. महाराज म्हणतात आमचा अवतार फक्त जड जीवांचा उद्धार करण्यासाठी झालेला आहे. पण ज्ञानोबरायांच्या लक्षात आल्यानंतर ज्ञानोबरायांनी 33व्या श्लोकाच्या उत्तरार्धावर बोलत असताना महाराज म्हणतात, तरी झडझडोनी वहिला निग. काय आहे ज्ञानोबरायांचं जे ज्ञान आहे, ज्ञानोबरायांचं जे वाङ्मय आहे, ते पहिली गोष्ट तर कळण्यासाठी खूप अवघड आहे. दुसरी गोष्ट ते समजून घेण्यासाठी त्याही पेक्षा अवघड आहे. त्याच्यासाठी सोपा दुआ आहे फक्त सद्गुरूंचे चरण धरणे. जोपर्यंत सद्गुरूंच्या शरणांगती पत्करत नाही तोपर्यंत ज्ञानोबरायांचं वाङ्मय कळूच शकत नाही. सद्गुरु वाचूनी सापडे ना सद्गुरु वाचूनी सापडे ना, सद्गुरु वाचूनी सद्गुरु वाचूनी धरावे ते पाय आदि आदि, धरावे ते पाय आदि आदि, आपणा तारी गे आपणा तारी गे सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय अधि अधि. महाराज ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी मध्ये 18 अध्याय आहेत. आपल्याला ओवीमध्ये प्रवेश करायचा आहे. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी मध्ये 18 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायापासून अर्जुन रडतोय. अर्जुन विषाद योग, देवा माझ्या समोर सर्व माझे आप्तेष्ट नातेवाईक बंधू गोत्रजन गुरुजन उभे आहेत. कृष्णा सांग कसं मारू रे त्यांना. भगवंताने सांगितलं अर्जुना या फंद्यात तू पडू नकोस, मी सांगतो ते ऐक. 8व्या अध्यायापर्यंत नाही नाही ते संशय अर्जुनाच्या अंतःकरणात प्रगट झाले आणि भगवंतांनी त्या संशयाचं निरसन करत राहिले.
8व्या अध्यायाचा शेवट उत्तरार्धामध्ये अर्जुनाचा मोह थोडासा बाजूला सरकला आणि भगवान गोपाल कृष्णाच्या लक्षात आलं की आता याचं मन आपल्याकडे ओढत आहे, आता याच्या मनावर घाव घातला पाहिजे. बघा तुम्ही, लोखंड वळवायचं असेल ना, ते पहिले तापवावं लागतं, त्याच्यामध्ये नरमपणा आणावा लागतो, त्याला तापवून, आणि एकदा ते तापलं की मग मात्र त्याला आयरनीवर ठेवायचं, पाहिजे तो आकार बनवून घेतो. 8व्या अध्यायापर्यंत भगवंत तेच करत होते. अर्जुना, अरे सगळं मीच आहे, तू घाबरू नको, काळजी करू नको, तरी तो प्रश्न विचारायचा आणि भगवंत त्याला उत्तर द्यायचे. पण 9वा अध्याय, ज्ञानेश्वरीतील 9वा अध्याय, इति गुह्यतमं शास्त्र, याचं नाव आहे राजविद्या राजयोग. या अध्यायासारखं माऊली म्हणतात हे हृदय आहे, ज्ञानेश्वरीचं हृदय आहे 9वा अध्याय. 9वा अध्याय साधारण नाही. 9व्या अध्यायाचा जो वाचन करल, जो पठन करल, जो मनन करल, जो चिंतन करल ना, त्याला 18 अध्यायाचं पुण्य प्राप्त होणार आहे. या व्यासपीठावर बसून सांगतो. कारण 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला असं काही दिलं की अर्जुनाचा मोह जाग्यावर नाहीसा झाला आणि अर्जुनाने हात जोडले, सांगितलं, प्रभू मला तुमच्या स्वरूपाचं दर्शन करायचंय. भगवंताने सांगितलं, अर्जुना माझ्या स्वरूपाचं तुला दर्शन करायचंय ना, पण त्याच्या अगोदर अरे माझे स्वरूप तर जाणून घे. ज्ञानेश्वरी चिंतनात आणत असताना ज्ञानेश्वरीचा प्रत्येक अध्याय हा फार विलोभनीय आहे. एक अध्यायाचं चिंतन करत असताना अर्जुनाला 9व्या अध्यायामध्ये ज्ञान प्राप्त झालं, भगवंताविषयी ओढ लागली आणि त्याच्या दर्शनाच्या अभिलाषा त्यांनी बोलून दाखवली. पण भगवंताने सांगितलं, ऐक, तुला जे सांगितलं मी फक्त तेवढाच नाहीये. 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला अर्जुनाला भगवंताने. अर्जुना ऐक, मी फक्त तुला 2 पाय 2 हात आहेत ना, डोळे कान सगळं तुझ्यासारखं आहे म्हणून तू समजू नको, मी मनुष्यच आहे आणि मी फक्त मानव प्रकृतीमध्ये राहूनच हे कार्य करू शकतो. ऐक माझ्या विभूत्या. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगितली आणि मग 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं. महाराज, सोपं नाही एवढं. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन आहे आणि विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर, दर्शन झाल्यानंतर महत्वाचे मेघ आहे बरं का, महत्वाचे. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं आणि 12व्या अध्यायामध्ये भक्ताचं लक्षण सांगितलं. ऐका, सततं कीर्तयन्तो मां एतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्य युक्ता उपासते. अर्जुना, असं नको समजू तुला माझं विश्वरूप दर्शन झालं अहंकाराचं असेल. देवानी मला विश्वरूप दर्शन दाखवलं. महाराजांनी त्या दिवशी सुंदर दृष्टांत सांगितलं एकनाथ महाराजांनी. भगवान गोपालकृष्ण माझ्या ताटात येऊन जेवले, मला त्यांचं दर्शन पुन्हा का नाही होऊ राहिलं. तात्पर्य एवढाच आहे, साधारण ताटात येऊन जर भगवंत जेवला तर एवढा अहंकार, विश्वरूप दर्शनाचा काय अहंकार असावा, काय भगवंताला माहित नव्हतं. देवाने सांगितलं, अर्जुना त्याचा अहंकार बाळगू नको बाबा, भक्ताचे लक्षण सांगतो. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण हे वच निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षम, हे भक्ताचे लक्षण आहे. पण झालं काय, आम्ही या सगळ्यापासून दळवत गेलो आणि संसाराच्या या चक्रात अशा अडकलो की आम्हाला याच्यातून बाहेर निघण्याचा मार्गच सापडत नाही. मग या समाजाकडे बघितल्यानंतर ज्ञानोबरायांना स्फुरलं, तरी जडजडो महिला, तरी हा शब्द आहे ना, तरी हा शब्द, तरी या 2 शब्दाने मागच्या विषयाचा अनुसंग घ्यावा लागतो. तरी हा विषय बघा तुम्ही, याच 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराया 9व्या अध्यायाची सुरुवात करताना तरी हा शब्द वापरतात. तरी अवधान ऐकले दिजे
मग सर्व सुखाशी पात्र होईले, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघडा. सुरुवात आहे तरी या शब्दाने, आणि आजची ओवी जी घेतली त्याही ओवीची सुरुवात आहे. तरी झडझडून वहिला, तरी या शब्दाचा अर्थ असा होतो, तरी या शब्दाचा अर्थ असा होतो की कल्पना करा, कल्पना करायला काय हरकत आहे. मला फार पैशाची अडचण आली, मला फार पैशाची, मागणार नाही, काळजी नका करू, हो तर म्हणा, मला पैशाची फार अडचण आली आणि मी विलास भाऊंकडे गेलो. सांगितलं, विलास भाऊ मला थोडे पैसे हवे आहेत. हो, विलास भाऊनी सांगितलं, महाराज दिले असते पैसे, माझ्याकडे पण गंमत अशी आहे, माझं नेमकं काहीतरी काम झालं त्याच्यामध्ये माझे पैसे गेले, पण मी तुम्हाला नाव सांगतो, त्या व्यक्तीकडे जा, त्याला तुम्ही माझं नाव सांगा, तो तुम्हाला पैसे देईल. विलास भाऊनी नाव सांगितलं आणि नाव सांगितलं माझे डोळे मोठे झाले. का? त्या व्यक्तीचं माझं कडाक्याचं भांडण झालं होतं शिवाजी चौकात. आमची गच्ची धराधरी झाली होती, मारामारी झाली होती, शिवीगाळ झाली होती, सात्विक शिवीगाळ झाली होती. घाणेरडीने मनात काही आणू नका. सांगितलं, विलास भाऊ कसं काय शक्य आहे, त्या व्यक्तीचे माझे भांडणं झालेले आहेत, तो व्यक्ती मला पैसे नाही देऊ शकत. विलास भाऊने सांगितलं, तुमचे भांडणं झाले असतील, तुमच्या मारामाऱ्या झाल्या असतील, तरी मी सांगतो तुम्ही जा. याचा अर्थ असा होतो की तरी या शब्दाने पाठीमागच्या विषयाचा निचरा होऊन जातो, निचरा, त्या विषयाचा संशय अंतःकरणात राहत नाही. भगवंत म्हणतात, अर्जुना, इथून मागे तुला जो मोह झाला होता, इथून मागे जे तुझ्या अंतःकरणात जे मोहाचे जाळे पसरलेले होते, तरी तुला सांगतो आता, ऐक, किं पुनर्ब्रह्मण पुण्या भक्ता राजर्षयस्ततः अनित्यमं सुखम लोकम मिमं प्राप्य भजस्व माम्. अनित्यम सुखम लोकम मिमं प्राप्य भजस्व माम्, एवढ्याच शब्दावर ही ओवी आहे. तरी झडझडून वहिला निघ. पूर्ण ओवीचा अन्वयार्थ सांगण्याची गरज नाही. महाराज समाजाकडे मौलीने बघितलं आणि समाजाकडे बघितल्यानंतर मौलीच्या लक्षात आलं, समाज करतोय, परमार्थ करतोय, संसारही करतोय, पण विषय असा आहे, समाजाला जे सांगतो ते पटत नाही. ज्यांना पटत ते रुचत नाही, आणि ज्यांना ते रुचलं ते तिथपर्यंत पोहोचत नाही. याचं कारण आहे, त्यांना तिथपर्यंत जाण्याचा मार्ग सापडत नाही. मग ज्ञानोबराय म्हणतात, तुम्हाला मार्ग माहित नाही ना, तुम्हाला मार्ग माहित नाही, तुम्ही एकच करा, तरी झडझडून वहिला. आणि महाराज, तरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला जसं सांगितलं, झडझडून, ज्ञानोबरायांनी काय शब्द वापरला असावं, तरी लवकर वहिला निघ, तरी पटकन वहिला निघ म्हणू शकले असते ना, ज्ञानोबराय म्हणू शकले असते. पण महाराज, ज्ञानोबरायांची चूक काढण्याची कुवत आमच्यात नाही. ह्या जन्मात काय, लाखो करोड जन्मात आमच्यामध्ये ती कुवत येऊ शकत नाही. ज्ञानोबराय ते ज्ञानोबराय आहे. पण ज्ञानोबरायांनी झडझडून हा शब्द का वापरला, 2 मिनिटं या फक्त शब्दांचा विचार करूया आपण. काय असतं, एखाद्या शब्दावर जोर का द्यावा, एखादा शब्द जोरात का बोलावा, एखादा शब्द मोठ्याने का बोलावा, याचं कारण आहे, त्या शब्दामध्ये ती पावर असते, त्या शब्दामध्ये ती पावर असते. एकच शब्द आहे, एकच शब्द, त्या शब्दाच्या बोलण्याच्या क्रियेमध्ये भाव लपलेला असतो. आता आमचा नवनाथ आहे, नवनाथला जर म्हणलं, नवनाथ, तुझ्या आईला मी माझी आई म्हणतो, तुझ्या आईला मी माझी आई म्हणतो, पण पुढचा शब्द बोलताना जर उशीर झाला तर तो पटकन बाई मागं सरून फाडकन ठेवून देईल माझ्या. का? वाईट काहीच नाही हो, भावना प्रगट होणं महत्वाचे आहे. तुमची भावना पोहोचली पाहिजे. ज्ञानोबरायांत झडझडून व्हायला नाही, याचं कारण असं आहे, झडझडून या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही काहीच ठेवू नका, काहीच ठेवू नका, म्हणजे सगळं सोडून द्या, अशा काही विषय नाही. सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जरी जैसे, सरोवरामध्ये कमळ असतं, कमळावर कमळ पाण्यातच असतं. ज्ञानोबरायांनी सुद्धा सुंदर उदाहरण दिलेलं आहे. का कमल कंदा आणि दरुदुरी नांदनोक एकेची घरी, परी पराग सेवे जे भ्रमरी, एराची कुलची उरे, त्या कमळाप्रमाणे तुम्ही राहा, संसारात राहा, संसार करा, पण संसार आपल्या आतमध्ये येऊ नका. संसारी आसावे
आसोनी नसा संसारी आता आसोनी नसा संसारी आता भजन करावे वीणा भजन करावे वीणा संसारी आता संसारी आता वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेबांचं मला एक सुंदर वाक्य आठवलं म्हणून सांगतो. मामा कीर्तनामध्ये एक वाक्य वापरायचे. मामा म्हणायचे, कीर्तन बाजारात असलं तर चालल हो, कीर्तन बाजारात असलं तर चालल, पण कीर्तनात मात्र बाजार नको आहे. झालंय काय, कीर्तन बाजारात असला कीर्तनात व्यत्यय नाही येणार, पण कीर्तनात जर बाजार झाला तर मग मात्र नक्कीच व्यत्यय आल्याशिवाय राहणार नाही. संसारात आपण नक्की राहावं, हरकत नाही. महाराज संसारासारखा आश्रमच नाही पवित्र. पवित्र आश्रम सगळ्यात. मला सांगा, हे 4 भावंड जर सोडले तर कोणते संत ब्रह्मचारी हो? कोणत्या संतांचे लग्न झाले नाही? कोणत्या संतांना मुलं नाही? नाथरायांचा संसार आहे, तुकोबरायांचा आहे, नामदेव महाराजांचा आहे, सगळ्यांचे संसार आहेत. याचा अर्थ असा आहे की संसार करा, नका करू असं नाही. तुकोबराय तर फार म्हणजे उघड भाषेत बोलतात, नका त्यागू रांडा पोरे, काहीच त्यागू नका, त्यागायची गरजच नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत हरवावा. जड जडून म्हणण्याचा शब्द फक्त एकच आहे, अर्थ एकच आहे की तुमच्या अंतकरणातला जो संसार आहे ना, तो बाहेर गेला पाहिजे. एकदा तो बाहेर गेला की मग मात्र तुम्हाला भगवंतापर्यंत जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हे ठाम निश्चयाने सांगू शकतो. असोनी संसारी जीव वेगकारी वेद शास्त्र उभारी वा वा वा. असोनी संसारी जीव वेगकारी वेद शास्त्र उभारी वेद माऊली म्हणतात, वेदशास्त्रांनी सुद्धा हे सांगितलं, संसारात राहा पण अंतकरण मात्र भगवंताच्या चरणी लीन ठेवा. झडझडून याचा अर्थ असा आहे की संसार न त्यागता संसाराची आसक्ती त्यागून भक्ती मार्गाला लागा. काय झालं, समाजाला सांगत असताना समाजामध्ये एक वर्ग उठला. जसा किरण उठला ना, तसाच एक वर्ग उठला आणि त्या वर्गाने ज्ञानोबरायांना प्रश्न केला थेट, माऊली तुम्ही म्हणता झडझडून वहिला निघ, झडझडून वहिला निघ, पण का हो माऊली, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्ही झडझडून वहिले निघलो का हो, पुढं काय करायचं? काय, काहींना फक्त सांगितलेलंच काम लक्षात येतं, काहींना सांगितलेलंच. काय झालं, सकाळच्या वेळेस एक 9:30-10च्या दरम्यान घरामध्ये पाहुणे यावे आणि पाहुणे आले, आमंत्रित पाहुणा आणि सूचना देऊन येणारा पाहुणा वेगळा असतो. आमंत्रित येणाऱ्या पाहुण्यामध्ये जो आनंद असतो तो सूचना देऊन. आता कसं आहे, हॅलो स्टँडवर आलेलो आहे, 10 मिनिटात घरी पोहोचतोय, घरचे सावध असतात. आणि आमंत्रित येणारा पाहुणा राम 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 राम, वा 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 पाहुणे लय दिवसांनी आलात हो, फार समाधान वाटलं. अर्थात प्रेमाचं असेल तर, पैसे घेण्यासाठी आला असेल तर त्याच्यापासून आपण थोडस दूरच राहण्याचा प्रयत्न करू. आमंत्रित पाहुणा आला आणि त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला प्रसंग असा पडला की घरामध्ये साखर नाही,
पत्नीने आतून खुणवलं की महाराज साखर नाही, काहीतरी सोय करा. त्यांनी बाळाला बोलवलं, बाळा इकडे ये, हे पैसे घे, किराणा दुकानात जाय, साखर घेऊन ये. बाळा पळतच गेला, पैसे घेतले. काका काका साखर द्या. काकाने पहिला प्रश्न विचारला, किराणा दुकानदार कोणी असं त्यांना माहिती, त्यांचा पहिला प्रश्न असतो किती पाहिजे. तू म्हणे मला नाही सांगितली, म्हणे विचारू नये. ते गेलं, पप्पा किती आणायचे? अरे पावशेर आणा मूर्खा, 10 रुपये दिले, पावशेर साखर घेऊन ये. दुकानदाराने दुसरा प्रश्न केला, कागदात देऊ का प्लास्टिकच्या पिशवीत देऊ? कारण प्लास्टिकच्या पिशवीवर सध्या बंदी आहे. जाता जाता घरी पकडलं तर फालतू 2-4 हजार दंड बसायचा. त्याने सांगितलं कागदात देऊ का? त्याने सांगितलं जाय विचारून ये. पुन्हा आलं, काका कागदात द्या. जाड देऊ का बारीक देऊ? अहो ते दिवसभर अशीच हेलपटे मारत होतो. शेवटी त्याचा बाप केला, साखर घेऊन आला. सांगण्याचा मतिता अर्थ असा आहे, काही लोकांना फक्त जेवढं सांगितलं तेवढंच कळतं. काही लोकांना सांगितलं, ज्या क्षणाला सांगितलं त्याच क्षणाला कन्व्हिन्स होतं, त्याच क्षणाला कळतं. ज्ञानोबा एक ठिकाणी म्हणतात, कापुराच्या वाती उजळला तो, कापुराच्या वाती उजळला तो, कापुराच्या वाती उजळला तो. ज्ञानोबा म्हणतात, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे. कापराच्या जवळ काडी नेल्यानंतर किती तासांना पेटतो? काही क्षणाच्या काही भागातच कापूर प्रज्वलित होतो. तसं ह्या समाजामध्ये जिज्ञासूचा वर्ग असा आहे का त्याला सांगितलं की बस त्याची खटाटोप चालू होती तिथपर्यंत पोहोचण्याची. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. कापुराच्या वाती उजळल्या. काही लोकांना सांगितलं का लगेच कळतं, पटतं आणि त्या मार्गाने मार्गक्रमण करतात ते लोक. काही लोकांना असं आहे, कितीही सांगा, बुद्ध्यांचे 3 प्रकार पडतात महत्वाचे. त्या दिवशी आपल्या शास्त्रींनी पण सांगितलं का 3 प्रकारचे. पहिली बुद्धी आहे गोबर बुद्धी, तिसरी गौर बुद्धी आणि तिसरी कर्पुरा बुद्धी. त्या गोबर बुद्धीच्या लोकांना असं आहे, कितीही सांगितलं, किती संत महात्म्यांनी सांगितलं, कीर्तनकाराने सांगितलं, प्रवचनकाराने सांगितलं, तत्ववेत्यांनी सांगितलं, ब्रह्मनिष्ठांनी सांगितलं, पण ते जसेच्या तसेच पालत्या घागरीवर पाणी. तुकोबराने विचारलं, महाराज का हो यांचा उद्धार कसा होणार? महाराजांनी काय केलं माहिती का? सकाळी उठले आणि या अशा लोकांसाठी त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आई तारा सोने, आई तारा देवन लागे, देवन लागे, देवन लागे, देवन लागे. महाराजांनी देव डोक्यावर घ्यावे आणि गल्लोगल्लीने जावं, देव घ्या, देव पांडुरंग घ्या. नाही का गवळणी डोईवर, मुकुंद मुरारी गोविंद, मुकुंद मुरारी गोविंद, आनंद कंद मुकुंद मुरारी गोविंद, तुकोबारायांनी देव
लोकांपर्यंत पोहोचवलं. लोकांची प्रतिक्रिया आली, देव न लगे साठवणीचे रुंजले जागे. महाराज, या गोबर बुद्धीच्या लोकांना एवढं सांगून ऐकू आलं नाही. तुकोबरायांनी शेवटी कठोर शब्दांचा प्रयोग केला. किती सांगू तरी नाही, किती बटकीचे पुढे शेंदळीचे रडतील. महाराज, तसं बघायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरायांचा खवळण्याचा स्वभाव नाही. संत महात्मे कधीच गरम होत नाहीत, संत महात्मे कधीच तापत नाहीत, संत महात्मे कधीच कोणाला श्राप देत नाहीत. पण समाजाचा जो प्रतिकार होता, त्या प्रतिकाराला संत महात्मे त्रस्त झाले. का? बुडत हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून. या अशा लोकांसाठी तुकोबरायांनी वेगळा प्रयोग केला. पण ज्ञानोबराय म्हणतात, मी अशा लोकांना सांगतो जे माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतात, जे माझ्यामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतात. एका वर्गाने विचारलं, ज्ञानोबराय, आम्ही झडझडून या संसारातून जर बाहेर पडलो, तुम्ही सांगता तसं, तर काय करायचं हो? ज्ञानोबराय म्हणतात, घाबरू नका. तुम्ही जर संसारातून थोडे बाहेर पडले ना, मी सांगतो तो मार्ग धरा, या भक्तीच्या वाटेला. नारद भक्ती सूत्रामध्ये 12 प्रकारच्या भक्त्या सांगितलेल्या आहेत. श्रीमद भागवतामध्ये 9 प्रकारच्या भक्त्या, बरोबर आहे स्वामी शास्त्री? श्रीमद भागवतामध्ये 9 प्रकारच्या भक्त्या आहेत आणि नारद भक्ती सूत्रामध्ये 12 प्रकारच्या भक्त्या सांगितल्या. ठीक आहे, महर्षींचं वेगळं असेल, व्यासांचं वेगळं असेल, पण भक्त्या मात्र त्याच आहेत. कोणी कोणतीही भक्ती करू शकतं. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक भक्ती प्रत्येक भक्ताने घेतलेली आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. दास्यत्व नावाची भक्ती ही माझ्या हनुमंतरायांनी केली आहे. भक्ती कोणतीही करा, या भक्तीच्या वाटेला फक्त भक्तीचं व्यासंग, भक्तीचा संगत आणि भक्तीची निर्भरता ही व्यभिचारी नको आहे. आम्ही भक्ती करतो नाही असं नाही, पण आमची भक्ती सोमवारी शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, मंगळवारी उदो उदो गो अंबाबाई, बुधवारी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, गुरुवारी नमन माझे गुरुराया, शुक्रवारी संतोषी माता, शनिवारी शनी शरण शरण हनुमंता आणि रविवार आला अरे हा माझ्या स्वामाच्या प्रेमनगरा वारी सावध होई कैवारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. महाराज की जय. अरे आज शनिवार आहे बाळा. मतितार्थ एवढाच आहे, भक्ती करतो नाही असं नाही, पण आमच्या भक्तीमध्ये व्यभिचारिता आहे. 2 मिनिटाचा प्रसंग सांगतो. काय झालं, पूर्वी आळंदीला असताना विलास भाऊ, आम्ही ज्ञानोबरायांच्या दिंडीमध्ये चालायचो. आमचे गुरुवर्य श्री शंकर गुरुजी पांचाळ यांची दिंडी असायची. सदानंद गुरुजींच्या दिंडीतच चालायचो आम्ही, फक्त शंकर गुरुजींसंग चालायचो. पंढरपुरामध्ये पोहोचलो, नगर प्रदक्षिणा झाली गुरुजींसंग, आणि संध्याकाळी रावटीवर गेल्यानंतर काही 4-5 वारकरी भेटण्यासाठी आले. मी व्यभिचारी भक्तीविषयी सांगतो, लक्ष ठेवा माझ्याकडं, विषय तुम्ही लक्षात ठेवा, आम्हाला विसरायची सवय, तुम्ही लक्षात ठेवा. गुरुजींचं दर्शन घेतलं, रामकृष्ण हरी जय हरी झाला, सर्वांना पाणी दिलं आणि गुरुजींनी विचारलं, का हो शामराव दिसत नाहीत यावर्षी? नाही म्हणे, ते नाही आले. गुरुजींनी थेट प्रश्न केला, 60 वर्षापासून जो व्यक्ती वारी करतोय, 61व्या दिवशी 61व्या वर्षी तो दिसत नाही, याचा अर्थ त्याने देह सोडला, याचा अर्थ त्यानं मृत्यूलोक सोडून निजधामास गेला. त्या लोकांनी हात जोडल्याने सांगितलं, नाही गुरुजी तसं काही नाही हो, तसं काही नाही. म्हणे मग काय आहे? कट्टर वारकरी
जर आळंदी पंढरपूर सारख्या क्षेत्रात ज्या वर्षी दिसला नाही त्या वर्षी समजावं तो गेला, असं आमच्या गुरुजींचं म्हणणं होतं बरं का. मग त्यांना विचारलं का आले नाही शामराव. सांगितलं विषय असा झाला, आषाढी वारीची तयारी सुरू झाली, दिंडीची तयारी सुरू झाली, सर्व झालं, तयारी झाली आणि 15 दिवसाच्या आत 15 दिवसांनी वारी निघणार. ऍक्सिडेंट मध्ये एकुलता एक मुलगा वारला. सांगितलं मुलगा वारला, वारीला नाही आले, नाही आले. तो विषय तिथे ड्रॉप झाला, विषय संपला. वारी झाली, आम्ही आळंदीला आलो. 2-3 महिने माझ्या अंदाजे गेले आणि आमच्या गुरुजींचं कीर्तन त्या गावात असायचं. त्या गावामध्ये गुरुजींचं कीर्तन असायचं. आम्ही त्या कीर्तनाला गेलो. महाराज आम्हाला गुरुजी घेऊन जायचे. 2-4 गायक, एखादे 2 पखवादे, आम्ही संग राहायचो गुरुजींच्या. गेलो आणि विषय असा झाला, जेवणाच्या अगोदर एक 15-20 मिनिटं काहीतरी गप्पा मारण्यासाठी तीच व्यक्ती शामराव पुन्हा गुरुजींच्या दर्शनासाठी आले. जय हरी झाला, रामकृष्ण हरी झालं, बसले. सांगितलं शामराव यावर्षी तुम्ही दिसले नाही, दिंडीला वारीला दिसले नाही तुम्ही. सांगितलं काय करू गुरुजी, एकुलता एक मुलगा होता, त्या पांडुरंगाला माझी कीव नाही आली. आम्ही दोघं वृद्ध झालेलो आहोत, मुलगी फार लांब आहे आमच्यापासून, एकुलता एक होता, त्याच्याच लग्नाची तयारी चालू होती आणि ऍक्सिडेंट मध्ये त्याला मारला. त्या पांडुरंगाला माझी कीव नाही आली का, म्हणून मी ठरवलं मनोमन बस बंद करायची वारी. काही आवश्यकता नाही वारीची, काय गरज आहे वारीची. त्याला जर माझा मुलगा वाचवता नाही आला, त्याच्या वारीला जाऊन करू काय मी. आमचे गुरुजी म्हणजे गुरुजी होते, आजही आहेत. पण आळंदीमध्ये जर कधी प्रसंग आला तर नक्की गुरुजींच्या दर्शनाला घेऊन जाईल. गुरुजींनी थेट प्रश्न केला, शामराव का हो घर फार सुंदर बांधलेलं आहे. ते घर 17 खानांचं होतं, 17 खानांचं. खण माहिती ना, वाशे असायचे पूर्वी, आडे वाशे घरांना, लाकडं सागोनी लाकडाचं. का हो शामराव फार खर्च आला असेल या घराला. शामरावाने सांगितलं हे घर मी नाही बांधलं गुरुजी, माझ्या पंजोबांच्या काळातलं घर आहे. वा 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 वा, काय घर बांधलंय. कुठे आहे पंजोबा. गुरुजी पंजोबा आता कश काय राहते, गेले ते कवा. बर आजोबा, आजोबाही गेले. वडील 2 वर्ष झाले तशी गेली. का हो शामराव, ज्या घराने तुमचे 3 माणसं खाल्ले त्या घराला काडी नाही लावली तुम्ही. आजही त्याच घरात वावरता ना, त्या घराला तुमच्या घराचं घर पण टिकवण्यासाठी तुम्ही आजही जोपासताय. त्या घराने तुमचे 3 माणसं खाल्ले, तुम्ही आजही त्या घरात राहता आणि एक मुलगा गेला तर पांडुरंगाची वारी बंद केली. याला म्हणतात ते व्यभिचारी भक्ती. भानुदास महाराजांना विचारलं, भानुदास महाराज का हो काय आहे भक्तीचं व्याख्यान, काय आहे भक्तीची श्रद्धा. भानुदास महाराज म्हणतात, हे आकाशवर पड पाहे ब्रह्मपूर्ण गंगा सारे. जरी हे आकाशवर ब्रह्मपूर्ण गंगा परी मी तुझीच वाट पाहे. गावी थोबा गावी थोबा परी मी तुझीच वाट पाहे. गावी थोबा गावी थोबा. भानुदास महाराज म्हणतात, प्रभू अरे हे आकाशावर पडत आहे, हे वरचं आकाश खाली जरी पडलं, हे ब्रह्मगुण भंगाला जरी गेलं, ह्या ब्रह्मांडाचा चुरडा जरी झाला, तरी प्रभू मी तुझीच वाट बघणार. याला म्हणतात भक्ती. माऊली म्हणतात, ये भक्तीची आवाटेला. आणि एक सांगू शेवटचा मुद्दा, एकदा का या भक्तीच्या वाटेने आपला मार्गक्रमण सुरू झालं की मग भगवंत छाती टोपणे सांगतात, अर्जुना जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. या भक्तीच्या मार्गाने तू एकदा वाटचाल चालू केली की अर्जुना पुन्हा तुला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. छाती टोपणे सांगतो. ज्ञानोबरायांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे. ज्ञानोबरा सुद्धा म्हणतात, जो मज होय शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण्य मीचे कोपण. या भक्तीच्या वाटेला सांगू का,
एका दुकानातून उधारी तुम्ही घेत राहिले तर त्याचा किमान विश्वास तरी बसतो आपल्यावर. एका दुकानाकडे 3 महिने उधारी घ्यायची आणि काही हजाराच्या पुढे उधारी गेली का मग दुसरं दुकान शोधायचं. तो दुकानदार किती दिवस उधार देणार आहे? अहो, एक दिवस असा येईल सगळे दुकानं संपतील आणि शेवट मात्र तुम्हाला उपाशी मारावं लागेल. कोणी तुम्हाला धान्याचा कणही देणार नाही. पण एका श्री गुरुचे पाय जर धरले तर किमान ते तर आपल्याला याच्यातून तारतील. ज्ञानोबराय म्हणतात या भक्तीच्या वाटेला, या भक्तीची ज्ञानोबरायांना आपल्याकडून अपेक्षा आहे. मी या ठिकाणी उपदेश करण्यासाठी बसलेलो नाही. उपदेश चुकून सुद्धा समजू नका. हा तुमचा मोठा गैरसमज असेल. मी तुम्हाला उपदेश करतो असं जर वाटत असेल तर मोठा गैरसमज आहे. फक्त आमचं काम एक आहे की या ठिकाणी बसून संत महात्म्यांचे विचार तुमच्या पुढे बोलावे आणि ते मी का बोलतो तुम्ही प्रेमानं आणि शांततेने ऐकता म्हणून. विषय असा आहे, या भक्तीच्या वाटेने चालत असताना, मार्गक्रमण करत असताना अंतकरणातला जो दांभिकपणा आहे, ज्ञानोबराय म्हणतात जे खळांचे व्यंकटेश सांडो, तो खळ, तो दांभिकपणा अंतकरणातून काढून टाकून निर्मळ अंतकरणाने आणि भोळ्या स्वभावाने भक्ती केली कधी भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचती, त्याच्यात संशय नाही. मी तुपाने जाऊ दे दूरी, एकच गोंधळे पाहत तुझी. मी तुपाने जाऊ दे दूरी, एकच गोंधळे पाहत तुझी. ज्ञानोबराय म्हणतात प्रभू एकच घोंगडा आपण दोघांनी बांधूया. त्या न्यायाप्रमाणे आपल्या भक्तीच्या पाठीमाग भोळेपणा असला तर तुकोबराय सुद्धा म्हणतात तुका म्हणे बोला, तुका म्हणे बोला, तुका म्हणे बोला, तुका म्हणे बोला. जिंकून जाणे करी काळा, जिंकून जाणे करी काळा, तुका म्हणे बोला, तुका म्हणे बोला. वारकरी संप्रदायामध्ये चाप्टर व्यक्तीचं कामच नाही काही. इथं पाहिजे ते भोळे आणि शेवटी भोळेच तरतात. कल्पना करा, एका आईला 4 मुलं आहेत, 4 मुलं. पण झालं काय, दैवयोगाने सगळ्यात लहान जे मुलगा होतं ना ते थोडं भोळसर निघालं. आता माझा थेट प्रश्न आहे तुम्हाला, त्या आईचं सगळ्यात जास्त प्रेम या तिघांवर राहील का शेवटच्या मुलावर राहील? शेवटच्या मुलावर. याचं कारण तिला माहितीये हे माझे 3 मुलं हुशार आहेत, कमवतील, खातील, समाजाची यांना जाण आहे, पण माझा 4था मुलगा भोळसर आहे, त्याच्यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाची चिंता मलाच करावी लागेल. तद्वत त्या न्यायाप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये मार्गक्रमण करत असताना, भक्ती मार्गाची कास धरून चालत असताना भोळेपणा अंगी असला तर भगवंत जिया पावसी अव्यंग निजधाम माझे ह्या शब्द पूर्ण करायच्या अगोदर त्याच्या स्वरूपामध्ये आपण विलीन झालेले असू, हे या व्यासपीठावरून मी सांगू इच्छितो. बस शेवट जाता जाता फक्त 2 मिनिटाचा एक छोटासा दृष्टांत आणि शेवेला पूर्ण विराम. पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं, पूर्वी मोबाईल नाही, पूर्वी पिक्चर थिएटर्स नसायचे, पूर्वी करमणुकीची साधनं फार कमी. पण काय श्रावण महिन्यामध्ये पूर्वी बघा, आता ज्या माझ्या माय माऊल्या आहेत, ज्या वयस्कर आहेत त्यांना माहिती असेल, पूर्वी हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये, विठोबा माऊलीच्या मंदिरामध्ये, दत्तप्रभूंच्या मंदिरामध्ये ग्रंथ लावले जायचे, वाचले जायचे, सांगितले जायचे, त्याचं चिंतन केलं जायचं. पूर्वीचं गाव जुनं गाव, खेडगाव, त्या गावामध्ये रामायण सारखा ग्रंथ लावला. रामायण खूप सुंदर रामायण. आणि पूर्वी काय असायचं, ग्रंथ वाचक वेगळा असायचा, ग्रंथ सांगणारा वेगळा असायचा. एकाने ओवी वाचायची, दुसऱ्याने त्याचा अर्थ सांगायचा. आणि सुंदर असं त्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये मंडप देण्यात आला. असाच मंडप भव्य दिव्य, मशाली लावण्यात आल्या,
आणि खूप लोक गर्दी करू लागले. वक्ताही खूप गोड होता, खूप छान सांगायचे, समजून सांगायचे. त्या गावातल्या लोकांनी खूप गर्दी केली. पण एक सांगू का, भक्ती मार्गामध्ये माझ्या बाप बांधवांपेक्षा माझ्या माय माऊल्यांमध्ये जास्त आकर्षण असतं परमार्थामध्ये. बरं का, आजही बघा बघा तुम्ही मोजा, आजही माझ्या माय माऊल्या जास्त आहेत. कीर्तनाला सुद्धा त्यांची संख्या जास्त असते. आणि आता हळूहळू राज्यकारभारी त्यांच्या हातात जाणार याचा संशय नाही. का? कार्यरत आहेत ना, अग्रेसर आहेत म्हणून. त्याही ठिकाणी खूप गर्दी व्हायची महिलांची. त्याच्यात एक महिला कायम एक नंबरला बसेल असायची पुढं. पण दैवयोगाने तिला अडचण आली. पण खूप श्रद्धा रामायणावर, खूप श्रद्धा. तिला वाटलं आता माझी जागा रिकामी राहील, माझी कथा ऐकण्याची संधी जाईल. पण माझी जागा रिकामी नाही राहता तिच्या नवऱ्याला तिने सांगितलं की अहो ऐकता का, संध्याकाळी पुराण सांगणारे बुवा येतात, रामायण चालू आहे, खूप सुंदर रामायण आहे हो, तुम्ही जाता का माझ्यावरचं? मी भले तर 5व्या दिवशी जाईन, पण तुम्ही 4 दिवस माझे तेवढे सांभाळा. तो बिचारा शेतकरी होता, कष्टकरी होता, भोळा होता, काही त्याला त्याच्यातले जाण नव्हती, कल्पना नव्हती. पण त्याला असं वाटलं आता म्हणतीच आहे, घरी झोपायचं ते तिथे जाऊन बसू. म्हणून तो आपला बिचारा संध्याकाळच्या वेळेस उठला, सदरा अंगात घातला, धोतर नेसला आणि गेला. तिनं सांगितलं हे बघा, बरोबर पुराणिकाच्या समोर एक मंडपामध्ये खांब आहे, त्या खांबाला मी जाऊन बसते, हा त्याच खांबाजवळ तुम्ही बसायचं. एक शास्त्र सांगू का जाता जाता? विषय असा आहे, कथा, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, धार्मिक गोष्टीचे अनुष्ठान ऐकत असताना शास्त्राने आसन शास्त्र सांगितलेलं आहे. आसन कसं असावं? माणसाने एकदा श्रवणाकरता बसल्यानंतर आसन चेंज करू नये, आसन बदलू नये. आसन हे दृढ असावं. ते त्या माऊलीला माहित होतं आणि त्या माऊलीने सांगितलं तिथं जाऊन बसा, माझ्या जागेवर माझी हाजरी लागेल. श्रद्धावान होते बिचारी. माऊली म्हणतात श्रद्धावान लभते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शन. ज्ञानाला सुद्धा श्रद्धा नसेल त्यांच्या अंतःकरणात तर त्या ज्ञानाला सुद्धा काही किंमत नाही. तो बिचारा आला, बसला, पुराणिकाचं पुराण सुरू झालं, रामायण सुरू झालं. 1 दिवस गेला, त्याला काही कळलं नाही. तो आला, 2 मिनिटं बसला आणि बस त्याची समाधी लागली. पुराणिक बाबांनी विचार केला, बसलाय तर खरा बिचारा घरी झोपायचा, तर इथं झोपला, बसू द्या, जाऊ द्या. पुराणिक बाबा सज्जन होते, सात्विक होते. त्याला वाटलं कधीतरी उठेल, प्रभू रामचंद्र भगवान की एवढा शब्द तरी त्याच्या कानावर पडेल, तेवढ्यात त्याचा उद्धार होऊन जाईल. म्हणून पुराणिक बाबांनी त्याला उठवलं सुद्धा नाही. मधून मधून नामस्मरण कीर्तन व्हायचं, त्याचे थोडेसे डोळे उघडायचे, पुन्हा झोपायचं. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला आणि 4थ्या दिवशी मात्र तो आला आणि नित्य नियमाप्रमाणे पुराण सुरू झालं. पुराणिक बाबा सांगू लागले, रावणाने सीतेचं हरण केलं, सीता शोधली, सीता चोरली आणि रावण त्या विमानामध्ये बसून लंकेकडे प्रस्थान झालं आणि जोऱ्यात टाळ्या वाजल्या. काय झालं? जोऱ्यात टाळ्या. का टाळ्या वाजल्या माहिती का? कारण ती सांगता झाली, त्या दिवसाची सांगता झाली. आणि याचे डोळे उघडले, ते टाळ्या वाजून ऐकल्यामुळे याचे डोळे उघडले आणि विचारलं काय झालं, काय झालं, काय झालं? त्या शेजारी काय पडे मूर्खा, मागापासून आला, झोपला, तुला माहिती का म्हणे आताच रावणानं सीता चोरून नेली म्हणे. काय सांगतो? खरे म्हणे तुम्हाला लाज आहे का? एवढे सगळे इथं बसले, ती सीता नाही पाहिजे, तुम्ही का काय काय का झोपले होते का म्हणे तुम्ही? आणि मला तर उठवायचं किमान किमान. पुराणिक बाबाने सांगितलं, बाबा ही कथेतली सीता नेली, कथेत ग्रंथात झालंय, हे झालेलं आहे. ही गंमत अशी आहे, महाराज म्हणतात तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, या विषयावर बोलतोय मी. भक्ती मार्ग काय लेवलचा असावा. त्याने सांगितलं महाराज तुम्ही मला ज्ञान शिकवू नका, मला फक्त एक सांगा, रावणानं सीता नेली ना? म्हणे हो ते तर त्रिकालाबाधी सत्य आहे. तुलसीदासांनी तर तसंच लिहिलंय, वाल्मिकजींनी मी तसंच लिहिलंय. आता याच्यात मी काही बदल करू शकत नाही. हरकत नाही म्हणे, तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, मी कशा करता बसलो इथं.
आता पण लय झोप घेतली, आता नाही झोपायचं. बाहेर पडलो, चपला पायात घातल्या आणि त्या पुराणिकाला मंदिराच्या बाहेरून विचारू लागला, पुराणिक बोला कोणत्या दिशेला नेलं, त्या सिटीला कोणत्या दिशेला नेलं ते सांगा मला. पुराणिकांनी तर डोळेच मिटले, आता याला सांगाव काय. पण बाहेर चव्हाट्यावर काही सांडा चौकडी बसलेली होती. त्यांच्या लक्षात आलं हे आज आपल्या हातात सापडलं हे गिराईक. त्याला सांगितलं इकडे, तिथं नको डोकं खाऊ म्हणे, इकडे तू. काय झालं, तुला सीता कोणत्या दिशेला नेली एवढंच माहिती पाहिजे ना. म्हणे मग मी तेवढ्यासाठीच बाहेर आलोय. या बाई ह्या दिशेला नेली म्हणे. आत्ताच गेला रावण एवढ्यात बुलेटवर बसून, एवढ्यात गेलाय. त्याने बस काहीच विचार न करता मागचा पुढचा मार्गक्रमण सुरू केलं. सीतेला नेलं, एवढ्या लोकांतून नेलं तर रावणाचा भेद पाहिजे. सीतेला नेलं, ती रात्र गेली. कधी गेलो होतं ते, रात्री गेलो होतं. पोथी कधी चालू होती, रात्री चालू होती. ते रात्रीच गेलो, रात्रभर चाललं ना. ते जंगलात पोहोचलं, नद्या पार केल्या, डोंगर पार केले. एक जंगल संपलं, दुसरं जंगल लागलं. दुसरा दिवस उजाडला. माझ्या रामाची सीता नेली, त्या रावणानं माझ्या रामाची सीता नेली. असं करत 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 एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4था दिवस उजाडला. भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा अरे याला जर भेटलो नाही तर हा प्राणत्याग करल रे. असा चालून चालून हा माग हटणार नाही, तू तेवढं काम कर ना जाऊ. लक्ष्मणाने सांगितलं, दादा आता तुमचा शब्द मला ऐकावाच लागेल. लक्ष्मण राया त्याच्या पुढे प्रगट झाले आणि त्याला अडवलं. ए बाबा थांब. त्याने सांगितलं, का बरं, कुठं चालला, तुला काय करायचंय, मी कुठे जाईल, तुला काय पंचायती म्हणे माझ्या. लक्ष्मण रायाने विचारलं, बाबा तसं नाही, पण कुठं चालला ते तर सांग किमान किमान. सांगितलं, आमच्या गावातून आहे ना रावणानं आमच्या रामप्रभूच्या सीतेला पळून नेले आणि ती सीता शोधायला चाललोय मी. म्हणे कधी रे, म्हणजे झाले असतील 2-4 दिवस. तेव्हापासून तू चालतोय. म्हणे हो, माझी सीतामाता सापडल्याशिवाय मी घरी नाही जाणार. सांगितलं, तुला सांगू का, हे बघ, ज्या मातेचा तू शोध करतो ना त्यांचा मी देर आहे, देर. माझ्या मोठ्या बंधूच्या पत्नी आहेत त्या. त्याने विचारलं, मग असेल, मी काय करू त्याला, मी काय करू. अरे म्हणे बाबा ते फक्त पोथी चालू होती, ही त्रेतायुगातली गोष्ट आहे, तू आता घरी जाय, आता नाही झालेलं असं. म्हणे हे बाय भाऊ, तू काही मला येड्यात काढू नको. पुराणिकांनी सांगितलं तो कधीच खोटं बोलत नाही. तू आता माझ्या पुढे आला मला काही सांगू राहिला चुकीचं का. लक्ष्मण म्हणे आता तर झाली बा माझी, किती सांगितलं तरी ऐकलं नाही बिचाऱ्याने. तो पुन्हा पुढे चालत राहिला. हनुमान लक्ष्मण राय गेले, सांगितलं, प्रभू आता तो माझा ऐकण्याच्या स्थितीत नाही, तुम्हाला तिथं यावंच लागेल. स्वतः भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मण महाराज आणि माता सीता हे तिघही जण वनात आले. त्याला अडवलं, त्याला सांगितलं, बाबा अरे ज्याचा शोध करतोस ना, हे बघ आम्ही तिघही तुझ्या पुढे उभे आहोत. हे बघ ही सीता, हीच पळून नेली रावणानं मी ती सोडून आणली. युद्ध झालं, रावणाला मारलं, त्रेता संपला, कलियुग सुरू झाला. तू कलियुगात जगतोय बाबा, हे बघ आता आम्हीच तिघ. म्हणे तुम्ही खरंच राम लक्ष्मण सीता हे कशावरून, तुम्ही मला उल्लू बनवत नाही हे कशावरून. तुम्हाला जर वाटत असेल मी तुमचं खरं मानावं, त्या पुराणिकाकडे चला. तो पुराणिक जर म्हणला हा हेच राम, ही सीता आणि हाच लक्ष्मण, मी मान्य करतो, मी गप्प बसेल. बघता काय यावं लागलं. भगवान प्रभू रामचंद्राला रामकथेत यावं लागलं, त्या सर्वांना दर्शन द्यावं लागलं. दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत एवढाच आहे की त्याच्या भोळ्या भक्तीपायी भगवंताला सर्वसामान्य लोकांमध्ये येऊन दर्शन द्यावं लागलं.
भाविकांचे काम देव अंगीकरी. महाराज, मला टाइम वाढवायचा नाही, माझं प्रवचनाची सेवा संपलेली आहे. फक्त जाताना मुद्दे सांगून जातो, सेवेला समाप्ती करतो. भाविकाचे काम देव अंगीकरी. कोणाकोणाचे काय काय काम केले. बहुश्रुत माणसं आहात तुम्ही, माझ्यापेक्षा फार कीर्तन प्रवचन, मोठ्या मोठ्या वक्त्यांचे प्रवचन कीर्तन ऐकलेले माणसं आहात. माझ्यासारख्या पामराने तुम्हाला ज्ञान द्यावं हे माझ्या मूर्खपणाचा कळस आहे. पण जाता जाता फक्त आणि फक्त उदाहरण देण्यासाठी सांगून जातो, कोणाकोणाचे काय काम केले. उच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोने. अभंग पूर्ण बघून घ्या, तेरा कराव्याचा अभंग आहे. कोणाकोणाचे काय काम केले. महाराज, चर्मरंगुरागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे सेले, जनाबाई संगे गौऱ्या वेचू लागला, दामाजींच्या संगे घडू फुंकू लागला. काय काय काम केली नाही होत्या. पण याचं कारण ह्या ओवीतल्या उत्तरार्धातला एक शब्द, या भक्तीच्या वाटेला आणि जिया पावसे अभ्यंग निजधाम माझे. अर्जुना, अंतकरणातले सर्व मळ काढून टाक, भोळ्या अंतकरणाने माझ्या भक्तीकडे परावृत्त हो आणि माझ्या चरणापर्यंत येऊन माझ्यामध्ये विलीन हो. हेच या ओवीचा तात्पर्य अन्वय अर्थ आहे असं समजायचं. याचा अर्थ असा नाही, या ओवीचा अर्थ असाच असेल, नाही. मी माझ्या बुद्धीप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. चुकला असेल ते माझ्या स्वतःच्या बुद्धीचं आहे, बरोबर असेल ते माझ्या गुरुजनांचं आहे. जाता जाता फक्त 1 मिनिट घेतो आणि सेवेला समाप्ती करतो. आज या ठिकाणी 5व्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझं पामराकडे आली. तुम्हा सर्वांच्या मायबापांच्या कृपा आशीर्वादाने आणि माझे 2 मोडके तोडके शब्द तुम्ही गोड करून घेतले, याबद्दल मी तुमच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होतो. आणि जाता जाता एकच सांगतो की या ठिकाणी बसण्याचा अधिकार आमच्या हरिभक्तपरायण ब्रह्मलीन वैकुंठवासी हरिभक्तपरायण ब्रह्मक बाबा भगत बाबांच्या कृपेमुळं आणि माझे सद्गुरू महंत श्री सागरानंद सरस्वती महाराज स्वामींच्या कृपा प्रसादामुळे, स्वामींच्या आशीर्वादामुळे तुम्हा मायबापांच्या पुढे बोलण्याचं मी धाडस केलेलं आहे. या ठिकाणी बसून माझ्या जीवनामध्ये मी खरं सांगतो, मी धन्य झालो. का? या व्यासपीठावर दुन्ना महाराजांसारख्यांची कीर्तन झाले, मामासाहेबांसारख्यांची कीर्तन झाले, रामचंद्र महाराजांसारख्यांची कीर्तन झाले. या ठिकाणी फार मोठे मोठे श्रोते वक्ते येऊन गेले आणि ह्या व्यासपीठावर मला बसण्याची संधी आली. ही माझ्या पवित्र मातेची कूस माझ्या कामी आली. माझ्या आई वडिलांचे उपकार आहेत माझ्यावर हे. त्याचप्रमाणे तुम्हा सर्व श्रोतू वर्गांचे उपकार आहेत. कारण काय असतं, ज्ञानोबाराने विचारलं, महाराज तुम्ही बोलता हे तुमचं का? नाही प्रभू, तुम्ही महिषांच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, हे बोल जरी गंगावती स्वीकारालती, देवृती ज्ञानदेव सोपानुताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपानुताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपानुताबाई, नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपानुताबाई, नामदेव तुकाराम 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 तुकाराम. उठू नका. जे वट्यावर बसलेले आहेत त्यांनी फक्त पायातल्या चपला काढा. ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत फक्त चपला काढा. पसायदान घ्यायचं. पसायदान झाला का कार्यक्रम समाप्त. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे कळांचे व्यंकटे सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे.
दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांछिल तो ते लावो प्राणिजात वरुषत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांचे मांदे आळे अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरुचे आरव चैतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव विभूषांचे चंद्रमेजे अलांछन ते सर्व ही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखे पूर्ण होणे तिन्ही लोके भजिजो आदि पुरती अखंडित अनेक ग्रंथोपजीविये विशेष लोके ये दृष्टा दृष्ट विजय होवा विजय एतमने श्री विश्वेश्वरावो होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखया येणे वरे ज्ञान देवो सुखया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखया तुकाराम 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 कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की त्र्यंबक बाबा की भैरवनाथ भगवान की जय। प्रवचन अगदी योग्य वेळेतच आवरलेलं आहे। एक तुमचे 2 मिनिटं घेतो, थोडेसे शांत बसा। रामकृष्ण हरी। तुम्हाला एक छोटस सांगतो। समुद्राने एकदा झऱ्याला हिणवून विचारलं, तू झरा होऊन किती दिवस राहणार? तुला मोठं व्हायचं नाही का? तर झऱ्याने शांतपणे समुद्राला उत्तर दिलं, मोठं होऊन खारवट बनण्यापेक्षा गोड राहून दीनदुबळ्यांना पाणी पाजून समाधान मिळवण्यात मला फार मोठा आनंद आहे। याचप्रमाणे या त्र्यंबक बाबांच्या या भैरवनाथाच्या प्रांगणामध्ये यांच्या सहवासात असे छोटे छोटे झरे त्र्यंबक बाबांच्या सानिध्यात तयार झाले, हे आज आपल्याला खऱ्या अर्थाने कळलं। कवडकर महाराज सर्व गुण संपन्न, चेष्टा मस्करी विनोदाने बोलतात, अष्टपैलू म्हटलं तरी काही हरकत नाही, आणि ती आहेच आहे। त्यांनी अतिशय सुंदर असं प्रवचन सेवा भक्ती मार्ग वेगळ्या स्वरूपात आपल्याला समजेल असा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुमच्या सर्वांच्या गुणीजनांच्या सहकार्यानं त्यांनी आपल्याला प्रवचन सेवा केली। त्यांचे सर्व सप्त कमिटीच्या वतीनं आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि आता त्यानंतर रात्री 9 ते 11 बाबांच्याच सहवासात असणारे हरिभक्त परायण चकोर महाराज बाविस्कर यावल न्यायाधीश यांचं जाहीर कीर्तन होणार आहे। त्या कीर्तनासाठी ते आलेले आहेत आणि त्यांच्या या कीर्तनासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा ही सर्वांना आग्रहाची विनंती। प्रवचन कार्यक्रम संपलाय जाहीर करतो। रामकृष्ण हरी। वा माऊली वा, छान। हो बस का।